तिरंग्याचा आहे। आजचा हा सोहळा संविधानाचा आहे, ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। आजचा हा सोहळा ज्या लोकशाहीचा आहे, तिने गरीबातल्या गरीबाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवला। आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का? एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का? तर नाही। आपण इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी आपल्याला लगेच देऊन टाकलं, इतकी सोपी गोष्ट नव्हती ती। तर कित्येकांनी आपल्या प्राणाचा तप केला, त्याग केला, बलिदान दिले, तेव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटले। त्यामध्ये महात्मा गांधीजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, आगरकर असतील, चंद्रशेखर आझाद असतील, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग असतील, चाफेकर बंधू असतील, अशा कित्येक जणांनी तुरुंगवास भोगला, आपल्या प्राणाचे बलिदान दिले। आज आपण अनेक सण उत्सव साजरा करतो। आज आपण अनेक मोठमोठे कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पाडतो। ते फक्त आणि फक्त आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, त्यामुळेच आपण या गोष्टी करू शकतो। भगतसिंग सुद्धा हसत हसत फासावर गेले, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू हे सुद्धा हसत हसत फासावर गेले। खरं तर त्यांच्या समोर मृत्यू दिसत होता, पण त्यांना कुठेतरी अभिमान पण वाटत होता की माझ्या बलिदानाने तरी या देशाला स्वातंत्र्य मिळेल। त्यांच्या डोळ्यामध्ये एक थेंबही नव्हता आणि ते आपल्याला जाताना सांगून गेले की सास थमती गई नब जो जमती गई, सास थमती गई नब जो जमती गई, डरते कदमों को ना रुकने दिया, अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने ना झुकने दिया, सर हिमालय का हमने ना झुकने दिया, मरते मरते रहा बाकपन साथियों, मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले देश तुमच्या हातात आहे। याला फुलवायचं कसं आणि स्वातंत्र्य मिळवून द्यायचं कसं, हे भगतसिंग आपल्याला सांगून जातात। इंग्रज सत्तेने आपल्या भारत मातेला 150 वर्ष छळले। या भारत मातेतील लोकांनी आपल्या रक्ताचे पाठ वाहिले। स्वतःच्या निधड्या छातीवर गोळ्या कुणी झेलल्या असत्या का? अहो, स्वतःच्या निधड्या छातीवर गोळ्या कुणी झेलल्या असत्या का? आज आपल्या भारत देशातील लोकांनी गोळ्या झेलल्या, म्हणूनच आपला हा भारत देश आज स्वतंत्र झाला आहे। आता भारत मॅच लागला, भारत मॅच पाकिस्तान मॅच लागला की आपल्याला असं वाटतं की माझा देश म्हणजे भारत, भारत हाच जिंकला पाहिजे। अरे दादा, आतापर्यंत तू कुठे होतास किंवा तुझा देश कुठे होता? समजा आपला भारत देश जिंकला तर आपण काय म्हणतो? आपण म्हणतो मेरा इंडिया जीत गया, हमारा भारत जीत गया। एवढं म्हणणं म्हणजे देशप्रेम आहे का? तर नाही। एवढं म्हणणं म्हणजे देशप्रेम नाही। देशप्रेम हे आहे जेव्हा भारतातील एखादी व्यक्ती आपलं समर्पण या देशासाठी करेल, तेव्हा तीच व्यक्ती आजची खरी देशभक्त बनू शकते। 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे कोरोना काय आला की त्याचे स्टेटस लावणं, त्या रील्सचे शॉर्ट्सचे स्टेटस लावणं, डीपीला तिरंगा ठेवणं म्हणजे खरी देशभक्ती नाही। तर जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला सांगते जा त्या दहशतवाद्याला छाटून टाक, तेव्हा ती आई म्हणजे आजची खरी देशभक्त होय। आपण जात, धर्म, प्रांत, भाषा यांमध्ये भेदभाव करतो। असा भेदभाव करून आपला भारत देश प्रगतीपथावर जाणार नाही। तर आपण जेव्हा देश प्रथम या भावनेने लढू, तेव्हा हा भारत देश आपला प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही। आपण चला तर आपण सर्वजण आज या मंगलमय दिवशी प्रतिज्ञा करूया की मी या देशाचा फक्त एक मतदार म्हणून नाही, तर मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करेन। मी आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करेन। मला फक्त या दिवशी तुम्ही त्या तिरंगा डीपीला ठेवून तुम्ही त्या तिरंग्याचे स्टेटस लावणं म्हणजे खरी देशभक्ती नाहीये। तर खरी देशभक्ती तुम्ही तुमच्या कृतीतून व्यक्त करा। तर तुम्ही तुमची खरी देशभक्ती तुमच्या कृतीतून व्यक्त करा। ना पूछो जमाने से कि हमारी कहानी क्या है, ना पूछो जमाने से कि हमारी कहानी क्या है, हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी है। धन्यवाद।